गायकवाड तुमच्यासाठी आज घेऊन आलो एक नवीन धमाकेदार ब्लॉग। तर मित्रांनो, तुम्हाला माहित असेल की मला एक छोटासा पुतण्या आहे, म्हणजे माझ्या मोठ्या भावाचा मुलगा, त्याचाच आज आहे जावळ। तर मित्रांनो, तुम्ही जर अजूनपर्यंत आपल्याला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर आत्ताच्या आता सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून असे नवीन नवीन येणारे व्हिडिओ तुमच्यापर्यंत सगळ्यात पहिल्यांदा पोहोचतील। तर चला आता बघूया निहितचं जावळ। निहित आज पूर्णपणे टकला होणार आहे, त्याचे 1 वर्ष झाले त्याला 1 वर्षाने टकला करायचा असं, केस पूर्ण कापायचे असतात आणि मग नवीन केस येतात। तर तोच कार्यक्रम आहे आपल्या घरी। तर चला दाखवतो व्हिडिओ पूर्ण बघा, खूप धमाल मस्ती होणार आहे। तर चला बघूया। नाही दादा टकलू टकलू नीट हाय कर हाय कर हाय कर हाय लवकर कर हाय कर लवकर कर लवकर कर लवकर कर लवकर कर लवकर कर हाय कर हाय कर हाय कर हाय। फायनली डेकोरेशन वगैरे झालं आता। हे बघा इथे डेकोरेशन झालंय डुग्गूचं। इथे आता डुग्गू बसेल त्याच्या मामासोबत। मामा से हाय। मामासोबत डुग्गू बसेल आणि आता इकडे सुंदर असा डुग्गूचे केस कट होतील। टंगडंग टंगडंग आहे ते डुग्गूचे केस कापायला आलाय शर्मा शर्मा हाय। तर फायनली आता रेडी झाले। डुग्गू वगैरे हसतोय, ते डुग्गूचे पप्पा मामा बसलेत आणि इकडे आपला शर्मा आलाय। डुग्गू ये नीट नीट हाय कर हाय हाय से हाय हाय आपण हाय करतोय हाय। टिक्का विकाला आज नाटक कर जरा परत। बस कॉपीराइट लागेल मला। Go, 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 play. आरती वगैरे कर नीट। बस जाऊ नेपाळ। तर आता फायनली डुग्गूचं जरा काही आरती वगैरे करून झाले। मामाच्या मांडीवर बसलाय विचारा। नीट हाय कर हाय कर हाय हाय। ते वहिनींची वगैरे आरती करून झाली डुग्गूची। आता इकडे आपला शर्मा बसलाय, डुग्गूचे केस कापेल आणि त्याचा पप्पा आहे त्यासोबत। ही डुग्गूची आजी इथे बसली आहे आणि डुग्गूची सगळ्यात मोठी आत्या जयंतीला आली आहे बघा, ब्लू आणि व्हाईट। ये जयंती। डुग्गूचे बाबा बाबा हाय करा हाय। आजोबा बाबू घे, त्यांना गरम झालं। चला सुरुवात करा। नीतची छोटी आत्या आली आहे, नीतची लाडकी आत्या। आता नीत आरती करते। नीत 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 इथे 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 टिडिंग टिडिंग। हे रडू नको रे। आंग डिशुम नीत ये ये नीचे मामाने केस कट केले। फायनली आता नीचे केस कट करायला शर्मा आलाय। रावण रावण हाय। जरा नीट करा का। नीची मम्मी खूप खुश झाली, नीट टाकला होणार। कोण आहे दाखवा। इथे बघा याची आजी बघते ऑनलाईन पालघर वरून। नीटची आजी करून बाबा कुठे आहेत? बाबा घरी गेले। तबला काय म्हणणं आहे का, म्हणजे कसा दिसेल किंवा कापायचे का नाही? उत्सुकता लागली उत्सुकता लागली। तुम्हाला तुम्हाला काय वाटतं की नाही सांगा जरा। डिंग 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 डिंग। आता रडणार आहे निहित। तर फायनली मित्रांनो, आता खूप खोलचा विषय आहे, कारण शर्माने हातात घेतलाय वस्त्रा आणि तो आता डुग्गूच्या डोक्यावरती मारणार आहे केस काढण्यासाठी। तो जरा जरा हलतोय। घरातल्याने त्याला आधीच सांगितलंय की बाबा त्याला कुठून रक्त वगैरे आलं नाही पाहिजे, केस राहिली तरी चालतील थोडी,
पण रक्त वगैरे कुठून आलं नाही पाहिजे एवढ्या हळूपणे मार. घरातल्यांच्या सगळ्यांच्या मनामध्ये इवन माझ्या पण मनामध्ये धाकधूक चालू आहे की त्याला चुकून कुठे ब्लेड लागू नको आणि रक्त वगैरे येऊ नये. हा बघा किती शांतपणे बसला आहे. इकडे आई बसली आहे, बहीण बसली आहे, वहिनी बसली आहे, पप्पा, छोटी बहीण आणि निहितचा पप्पा पण खूप टेन्शनमध्ये आहे की बाबा त्याला ब्लेड नको लागू दे, सगळ्यांनी शांत बसा. ए निहित बघा एकदम हळूवारपणे आपला शर्मा म्हणजेच राजेश त्याच्या डोक्यावरती ब्लेड मारतो आहे आणि तो पण खूप शांत आहे अजूनपर्यंत, बाकी मुलांसारखा रडत नाही आहे. फायनली आता निहितचा टकलू चालू आहे. आता निहितचा टकलू झाल्यानंतर तुम्हाला मी दाखवेन तो कसा दिसेल, निघाल्यावरती रोजपेक्षा वेगळा दिसेल. बघूया आता बिचाराचा टकलू चालू आहे. शांतपणे करून देतोय म्हणजे बाकीची मुलं खूप रडतात पण आमचा बाबू खूप शांत आहे बिचारा. एकदम शांतपणे करून देतोय टकलू. फायनली ऑलमोस्ट निहितचा टकलू झालेला आहे आणि निहितच्या मामाला पण तेवढंच टेन्शन आहे कारण त्याच्याच मांडीवरती बसला आहे तो. एकदम जवळून बघतोय टकलू होताना आणि ब्लेड लागताना. बघा आपला डुगू कसा शांत बसला आहे एकदम, म्हणजे शांत म्हणजे असाच शांत नाही बसला आहे तो. समोर त्याला मोबाईल लावून दिलं आहे, त्याच्यावरती गाणी लावली आहेत त्याची आवडती नाच रे मोरा वगैरे. हा बघा हल्ल्यावरती त्या शर्माला पण टेन्शन येत असेल याच्या घरातले मला काय बोलतील. बघा एकदम शांत बसला आपला बाबू. तो नक्कीच कमेंट करा निहित टकलू झाल्यानंतर कसा दिसेल. बघा कसं बघतोय बघा टकमक टकमक. या साईडला वहिनीने व्हिडिओ कॉल लावले पालघरला, म्हणजे थेट त्याच्या आजीपर्यंत दाखवते टकलू होताना. तिला पण तेवढंच टेन्शन आहे, धाकधूक आणि त्याची आत्या पण बघा टेन्शनमध्येच आहे. फायनली होईलच आता टकलू. ही आजी पण बघा त्याची बघते कसा टकलू होतोय. सगळेजण जवळच बसलेत एकदम, म्हणजे त्याला कोणत्याही प्रकारची इजा होऊ नये म्हणून. हा घ्या निहित. वाव वाव भांडीच पाहिजे खेळायला आम्हाला. वाव फोटो बिटो काढायचे का? फायनली निहितचे केस झाले टकलू. निहित हाय नक्की सांगा निहित कसा दिसतोय आपला टकलू. टकलू द्या आता त्याला. टाळ्या 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 टाळ्या. निहित टाळ्या. हाय हाय. फोटो नाही निघाला. मामा पाया पडणार आहेत आपल्या डुग्गूचे. नीट नीट घ्या 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 सगळेजणांनी बघा, सगळेजण बघा. आता मामा भांजे काय पाया पडणार आहे. नीट मामा भांजा नीट लवकर आता पाया पडणार, आशीर्वाद द्यायचे तुला. हा वाव वाव. चला आता निहितचा भातुकाचा टाइम झालाय आता. मम्मा एकदा तुम्हाला टकलू दाखवतो निहितचा. हे बघा तिच्या आत्तीने त्याला टकल्यावरती लिपस्टिकचे पप्पे दिलेत. टकलू टकलू किस 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 दिली किस किस निहित किस किस किस. तर फायनली मित्रांनो निहितचा टकलू झाले. तुम्ही बघितलं असेल कशी धमाल मस्ती होती, म्हणजे घरातल्यांना सगळ्यांना टेन्शन पण आलं होतं आणि एक चांगलं पण वाटत होतं. तर आय होप मित्रांनो तुम्हाला जर आजचा आपला ब्लॉग आवडला असेल अशी मी अपेक्षा करतो. आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर सबस्क्राईब करा. तर चलो बाय, फिर मिळते एका नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओ मध्ये. टाटा.